सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोविष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरिजयोगिराजं। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपं। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता श्री संतांचे माथा चरणावर पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख काय माझी वाणी मानिल संतांचे रंजवू चित्तासे आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा। वंशी विभूषित करान नवनीरताभात पीतांबरा तरुण बिंब फलादरोष्टात पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वचन ऐका कमलापती गोकुळच्या सुखांत पार नाही लेखा। बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। प्रस्तुत प्रसंगी काल्याचा प्रसंग। सेवेकरता निवडलेली गवळण जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची गवळण आहे। या गवळणीमध्ये व्यापारी युगाने
ठिकाणी कलियुगाच्या संधी काळामध्ये जो भगवान भक्ताच्या रक्षणाकरता कंसाच्या कारागृहामध्ये प्रगट झाला आणि प्रगट झाल्यानंतर वसुदेवानं रात्रीच 12 वाजता पाठीमध्ये घालून भगवंताला डोक्यावर घेऊन भगवान परमात्म्याला वसुदेवजी गोकुळामध्ये गेले. गोकुळामध्ये गेल्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी गोकुळवासियांना ज्या वेळेला कळालं की या गोकुळामध्ये आनंद प्रगट झालेला आहे, मूर्तिमंत नंद बाबाच्या घरी नंद के आनंद भयो, नंद बाबाच्या घरी मूर्तिमंत आनंद प्रगट झालेला आहे. आणि मग भगवान परमात्म्याच्या प्रागट्यामुळं गोकुळवासियांना जे सुख झालं ते किती सुख झालं महाराज म्हणतात ते सांगताच येणार नाही. त्या सुखाचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी करतायत. तत्पूर्वी आज गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी चालू असलेला हा योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने सकल संत महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने भगवंताच्या कृपाशीर्वादाने गोकुळाष्टमीचाच असणारा महापर्व काळ चालू आहे. गोकुळाष्टमी 2-5 दिवसापूर्वी होऊन गेले. गोकुळाष्टमी गोकुळामध्ये अष्टमीला श्रावण वद्य अष्टमी दशरथे मारीला तोची होता मास. राजा दशरथानं ज्याला मारलं म्हणजे जो मारला गेला ज्यांच्या हातून त्याचं नाव श्रावण. दशरथे मारीला तोची होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. अर्थात श्रावण वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता कंसाच्या कारागृहामध्ये भगवंताचं प्राकट्य झालं म्हणून गोकुळ अष्टमीचा महापर्व काळ चालू आहे. आणि गोकुळ अष्टमीच्या या महापर्व काळामध्ये श्रावण महिन्यामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण जन्माष्टमी गोकुळाष्टमी आणि त्या निमित्तानं सालाबाद प्रमाणे चालू असलेल्या या ठिकाणी समस्त ग्रामस्थ तेरडे कोऱ्हाळे सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेल्या 7 दिवसापासून ज्ञानदानाची सेवा अन्नदानाची सेवा उपस्थित समस्त ग्रामस्थ मंडळी लहान थोर आबाल वृद्ध सर्वांच्या आयोजनातून सर्वांच्या नियोजनातून तनानं मनानं धनानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताहातील आज शेवटची असणारी ही सेवा म्हणजेच सांगता काल्याचा असणारा प्रसंग. कारण वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनानं अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होत असते. जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता नाही. जसं मंदिराचं काम परिपूर्ण झालेलं आहे कशावरून ओळखावं? ज्या आरती मंदिरावर कळस आहे त्या आरती समजून घ्यावं की मंदिराचं काम परिपूर्ण झालेलं आहे. असणारी गोमुखातून निघालेली गंगा तिची परिपूर्ण तेव्हाच आहे केव्हा ज्या वेळेला ती आपल्या प्रियकराला म्हणजे समुद्राला जाऊन आलिंगन देते त्यावेळेला गंगेची परिपूर्णता आहे. मंदिराचं काम पूर्ण झालं समजावं. ज्या अर्थी कळस बसलेला आहे मंदिरावर त्या अर्थी मंदिराचं काम आता पूर्ण झालंय. तसं वारकरी संप्रदायामध्ये कार्याला एक विशेष महत्व आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये 7 दिवस आपण जवळच पाहिलं आपल्या जवळच योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांचा 177वा असणारा अखंड हरिनाम सप्ताह एवढ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये पार पडला. आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहाचं एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य म्हणजे त्या असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांनी या समाजाला 4 गोष्टीचा बोध करून दिला. या असणाऱ्या कलियुगामध्ये राहत असताना जीवन कसं जगावं तर त्या ठिकाणी योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांचं ब्रीद वाक्य आहे देणे को अन्नदान. पाहिलं आपण योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जे अन्नदान केलं जातं काही लोकांना माहीतच नव्हतं आमटी कशी उपसवतात. पण ज्या वेळेला प्रत्यक्ष ज्या वेळेला जाऊन पाहिलं की मोठीनं आमटी उपसल्या जाते आणि ती आमटी
ट्रँकर मध्ये भरवली जाते आणि ट्रँकर मध्ये भरून असणाऱ्या समाजापर्यंत तो आमटीचा प्रसाद पोहोचवला जातो. भाकरी पूर्वी योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, सोमेश्वरीगिरीजी महाराज त्यावेळेला सप्ताहाचं स्वरूप हे लहान होतं. त्यावेळेला गाडी बैलानं लोक भाकरी घेऊन जात होते, डोक्यावर पाटी त्याच्यामध्ये भाकरी घेऊन जात होते असं आम्ही ऐकलं आणि तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिलं असेल ते. पण आज परिस्थिती मात्र योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताहाला लोक ट्रकनं भाकरी घेऊन येतात. ट्रकनं येतात, पाहिलं तुम्ही. एक मोठं शेड आहे, त्या शेड मध्ये ट्रका येतात, टेम्पो येतात, पुलसर गाड्या येतात, छोटे हत्ती येतात, भाकरी घेऊन येतात आणि मोठ्या प्रेमाने येतात, भाकरी घेऊन येतात. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांनी विशेष जोर अन्नदानावर दिला, त्याही वेळेला दिला. देणे को अन्नदान, लेणे को हरिनाम. आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये, त्या अखंड हरिनाम सप्ताहाला नाव म्हणून शोभतं ते अखंड हरिनाम सप्ताह. म्हणजे ज्या ठिकाणी एकदा प्रहरा उभा राहिला, एकदा विनेकरी उभा राहिला की तो मग 8व्या दिवशीच कळाला त्याचा. म्हणजे अखंड भजन आहे, 10-5 हजार टाळकरी आहे आणि अखंड एकदा भजनाला त्या सभा मंडपामध्ये सुरू झाला, भजन सुरू झालं की अखंड भजन, रात्रंदिवस भजन, 3-3 तासाचा प्रहार. काही लोक विचारायचे ही नेमकी यात्रा आहे का जत्रा आहे? कारण 3 ते 6 हा प्रहार झाला की 6चे असणारे 6 ते 9 वाजेचे जे टाळकरी आहे ते अगोदर त्यांच्या पाठी मागेवर जाऊन उभे राहतात. म्हणजे नेमके पुढचे कधी निघून जातात आणि मागचे कधी येतात हे कळत नाही. म्हणजे अखंड भजन योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहामध्ये आपल्याला बघायला मिळलं. जवळ सप्ताह झाला म्हणजे या ठिकाणी भगवत प्राप्तीचं सोपं साधन आमच्या संत महापुरुषांनी सांगितलं, लेणे को हरी नाम, हरीचं भजन. हरि भजन को मान रे बंदे, हरि भजन को मान रे. नयन दिए दर्शन करने को, नयन दिए दर्शन करने को, कान दिए सुन ज्ञान रे. हरि भजन को मान रे पगले, हरि भजन को मान रे. वदन दिया हरि गुण गाने को, वदन दिया हरि गुण गाने को, हाथ दिए करदान रे. हरि भजन को मान रे बंदे, हरि भजन को मान रे. हरीचं भजन करण्याचा अधिकार सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून लेने को हरि नाम, देने को अन्नदान, लेने को हरि नाम, तरने को लीनता, नम्रता. संत महापुरुषांचं जीवन नम्रतेनं भरलेलं आहे. ज्या झाडाला खूप फळं लागले, खूप फळं ज्या असणाऱ्या झाडाला लागले, ज्या फांद्यांना फळं लागले, त्या फांद्या ज्याप्रमाणे जमिनीच्या दिशेनं झुकतात तसं ज्यांचं जीवन आहे. का फळली या तरुची शाखा, सहजे भूमीसी उतरे देखा, तैसे जीव मात्रा अशेखा खालाव तिथे. अखंड अगर्वता भुवनी असती, तयांची विनय हेच संपत्ती, जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्याच ठाई. नम्रता आहे. संत महापुरुषांच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं तर त्यांच्या जीवनामध्ये नम्रता आहे. सर्पाच्या सर्व अंगामध्ये विष आहे, परंतु चालणं कसं आहे त्याचं अगदी नम्रतेचं आहे. आणि विंचवाच्या नांगीमध्ये एवढंच विष आहे, पण चालणं कसं आहे? चालणं मात्र त्याचं एक वेगळंच आहे, त्याचा डामडौलपणा वेगळा आहे. ज्याच्याजवळ ज्ञान आहे, सर्पाच्या सर्व अंगामध्ये विष आहे, परंतु चालणं मात्र नम्रतेचं आहे. तसं संत महापुरुषांचं जे जीवन आहे, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. आपण जर पाहिलं, गंगेला जर पूर आला
तर गंगेला पूर आल्यानंतर त्या गंगेच्या पात्रामध्ये एक गवत उगवतं, त्याला म्हणतात लोहाळ. काय म्हणतात त्याला? लवळ. आणि ते गंगेच्या पात्रामध्ये उगवतं. आणि त्याच गंगेच्या तीरावर काही मोठमोठाली वडाची बाभळीची झाड आहे. पण ज्या वेळेला महापूर आला आणि त्या लव्हाळ्याच्या झाडानं पाहिलं, त्या गवतानं पाहिलं, अरे महापूर आला, मग आता इथं वाकलं पाहिजे. कोणत्या वेळेला वाकलं पाहिजे, कोणत्या वेळेला ताट झालं पाहिजे हे कळायला पाहिजे. कोणत्या वेळेला वाकलं पाहिजे, कोणत्या वेळेला नम्रता. महापूर आला आणि महापूर आल्यानंतर ते लवाळ खाली वाकलं. त्यांना सांगितलं, बाबा तुला जायचं तर जा माझ्यावरून, मी तुला काही प्रतिबंध करत नाही. आणि ते लवाळ्याचं गवत आहे ते खाली वाकत आणि महापूर निघून गेला की पुन्हा ताटच्या ताट. परंतु त्याच असणाऱ्या महापुरामध्ये महापुरे झाडे जाती, तेथे लवाळे वाजते, तेथे लवाळे वाजते, तेथे लवाळे वाजते. महापुरे झाडे जाती, तेथे लवाळे वाजते, तेथे लवाळे वाजते, तेथे लवाळे वाजते. महापुरे झाडे जाती, तेथे लवाळे वाजते, तेथे लवाळे वाजते, तेथे लवाळे वाजते. मोठमोठाली झाडं, अहंकारानं ताट उभी असणारी झाडं खालूनच करवत लावत महापूर त्याला. महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाजते. म्हणून संत महापुरुषांचं जीवन पाहिलं तर नम्रतेनं भरलेलं आहे. म्हणून देने को अन्नदान, लेने को हरि नाम, तरने को लीनता और डूबने को अभिमान. म्हणून अभिमान नको, पारमार्थिक क्षेत्रामध्ये तरी नको अभिमान. बघा वारकरी संप्रदायामध्ये 3 वाद्य असतात. जसं टाळ आहे, भजनामध्ये टाळ वाजवले जातात, भजनामध्ये मृदंग वाजवला जातो. टाळ, लावणी, मृदंग. श्रुती म्हणजे काय? श्रुती शब्दाचा अर्थ होतो श्रुती म्हणजे वीणा. श्रुती म्हणजे काय? श्रुती म्हणजे वीणा. लावणी, मृदंग, श्रुती आणि टाळ. घोष, सेवू, ब्रह्मरस आवडीने, या 3 गोष्टीचा विचार केला. महाराज म्हणतात, परंतु हा जो वीणा आहे ना, या वीण्याला वर खिट्या असतात. खिट्या माहितीये सर्वांना, वर ज्या पिळवतात त्या ज्या खिट्या आहेत त्या कीर्तनकाराला सांगतात. किंवा एखादा ज्ञानी असेल, जो स्वतःला ज्ञानी समजत असेल, एखादा गुण त्याच्या जवळ असल्यामुळे त्या विद्वत्तेचा त्याला अभिमान असेल, तर तो वीणा सांगतो. काय? त्या वीण्याला खिट्या असतात. वीण्याची खिटी जर वाजवीपेक्षा जास्त पिळवली तर तार तुटून जाते. म्हणजे सांगते ती कीर्तनकाराला सांगते, तू जरा नुसता उपदेश नको करू. वाजवीपेक्षा जर खिटी जास्त पिळवली तर ती तार तुटून जाते. तसं पारमार्थिक क्षेत्रामध्ये अभिमान नसावा, स्वाभिमान असावा, परंतु अभिमान नको. आणि ज्याचा अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. अभिमान नको. म्हणून या 4 गोष्टी योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांनी समाजाला हा संदेश दिला. भगवत प्राप्ती करता ये मनुष्य शरीर है, म्हणून देने को अन्नदान, लेने को हरि नाम, तरने को लीनता और डूबने को अभिमान. विठ्ठल विठ्ठल. काल्याचा प्रसंग म्हणजे शेवटचा प्रसंग. 8वा दिवस. 8वा म्हणून जो आला, अष्टमीला 8वा म्हणून जो आला, आणि 8वा म्हणून जो आला, जो देवकी वसुदेवास्तव झाला, कुमारीसाठी गोकुळी गेला, तुम्ही प्राणास कट पियाला पुतनेत. कृष्ण भगवान श्री कृष्ण परमात्मा कंसाच्या कारागृहामध्ये रात्री 12 वाजता जो प्रगट झाला, जो देवकी वसुदेवास्तव झाला आणि कुमारीसाठी गोकुळी गेला, अशा भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे. 8व्या दिवशी म्हणजेच काल्याच्या दिवशी. काला शब्दाचा अर्थ होतो 2 वस्तूचं मिश्रण म्हणजे काला. किंवा वेदांत शास्त्रामध्ये काला या शब्दाचा अर्थ होतो जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य. जीव ब्रह्म ऐक्य. जीवाचं
आणि ब्रह्म यांचं ऐक्य म्हणजे काला. जीव ब्रह्म ऐक्य काला. जीवाचं ब्रह्माशी ऐक्य होणं याला काला असं म्हणतात. पण आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये जसं आपल्या समोर पत्रवाळी आहे, पत्रावळीवर एक भाकर आली, एक पदार्थ झाला, त्या भाकरीला चुरवलं आणि त्या भाकरीच्या त्या काल्यामध्ये आमटी टाकली, दुसरा पदार्थ टाकला तर झाला काला. तो झाला काला. दोन वस्तूचा मिश्रण म्हणजेच काला. आणि महाराज मंडळी सगळे जरी असतील गावामध्ये आलेले अखंड हरिनाम सप्ताहाला, तर असं म्हटलं जातं की आता झाला काला, आता तुम्ही इथून, म्हणजे तसं नाही, परंतु काला झाल्यानंतर अखंड हरिनाम सप्ताची सांगता होते. आणि आज अखंड हरिनाम सप्ताची सांगता आहेत, म्हणजेच काल्याचा प्रसंग आहे. तू का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. काल्याच्या कीर्तनानं, मग काल्याच्या कीर्तनामध्ये इतर विषय नाहीये. कीर्तनकाराला काल्याच्या कीर्तनामध्ये काही गोष्टी नाही मांडायच्या. काल्याच्या कीर्तनामध्ये फक्त एकच, काल्याच्या कीर्तनामध्ये इतर विषय नाही. काल्याच्या कीर्तनामध्ये फक्त आणि फक्त चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा. भगवान कुणाला म्हणतात? हे चरित्र तुमचं आमचं नाहीये. काल्याच्या कीर्तनामध्ये जे चरित्र कीर्तनकार सांगतात ते चरित्र कुणाचं नाहीये. आपल्या बापाचं नाही, आपल्या बापाच्या बापाचंही नाही, आपल्या गावातील कोणाचं नाही. कारण आपलं चरित्र इथं सांगण्यासारखं नाही. आपलं चरित्र इथं सांगण्यासारखं नाही, ते सांगूही नाही, उपयोगही नाही. भगवंताचं चरित्र आहे. भगवान कुणाला म्हणतात? माऊली ज्ञानेश्वर महाराजांना विचारा, भगवान कुणाला म्हणतात? भगवान त्याला म्हणतात ज्याच्या जवळ 6 गुण आहे. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. ज्याच्या जवळ 6 गुण आहे. ऐका, ऐका म्हणजे सांगा. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुण वर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. त्याला भगवान म्हणतात. ज्याच्या जवळ 6 गुण आहे. यश हा गुण आहे, औदार्य हा गुण आहे, देण्यामध्ये समर्थ आहे भगवान. औदार्य, ज्ञान देण्यामध्ये समर्थ आहे. आणि भगवंताने हे 6 गुण 6 भक्ताला दिलेही. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी कर्णाहती, कीर्ती दिगंती मिरविली. ज्ञाने उपदेशिला चतुरानन, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, वैराग्य शुकाते बोधून ब्रह्म सनातन पावला. हे 6 गुण भगवंतानं स्वतःच्या भक्ताला दिलेही. आणि जे स्वतः जवळ आहे त्याला भगवान म्हणतात. भगवान त्याला म्हणतात जो युगायुगामध्ये यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंताचे युगायुगामध्ये अवतार होतात. कशा करता? कुणा करता? आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार,
अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, भक्ता करता भक्ता राखे पायापाशी, भक्ताचं रक्षण करण्याकरता, दुर्जनासी संहार, दुर्जनांचा संहार करण्याकरता. पण कारण प्रत्येक वेळेला दुर्जन दुराचारी लोक या असणाऱ्या पृथ्वीवर आकार निर्माण करतात, अशांती निर्माण करतात समाजामध्ये, संत महापुरुषांना छळवतात. जे भगवंताचं भजन करतात त्या भगवंताच्या भजन करणाऱ्या भक्ताला मारण्याकरता नाही ते षड्यंत्र करतात. प्रत्येक युगामध्ये करतात, पूर्वीपासून चालत आलं ते. आजच ते लोक आहे असे प्रवृत्तीचे कुकर्म आणि इतरांना त्रास देण्याकरता, अन्याय अत्याचार समाजावर करण्याकरता. असा जो वर्ग आहे तो पूर्वीपासून नाही, आजही जरा आहे तो, आहे तो. त्याला बोलल्यानंतर राग वर्ग आहे, अन्याय अत्याचार करणारा जो वर्ग आहे पूर्वी होता म्हणजे पापी जे अभक्त दैत्य ते मातरे धरणीची झाले ओझे त्यांचे, त्याही वेळेला होता आणि आजही आहे. आज नाही का, आजही आहे, असा वर्ग आहे. पण बघा त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज, समकालीन जगद्गुरु तुकाराम महाराज, दोन असणारे महापुरुष आहेत, समकालीन संत आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे साक्षात मूर्तिमंत शिवाचाच अवतार आहे, शिवस्वरूप आहे, शिवाचे अंश आहे. मग संतांनी विचार केला, या असणाऱ्या समाजामध्ये एक वर्ग आहे जो की अन्याय अत्याचार करतो, कुकर्माने वागतो. शांतीमध्ये, समाजामध्ये जर शांती असेल तर त्या शांतीमध्ये अशांती निर्माण करतो, इतरांना त्रास देतो. मग अशा समाजाला थोडं समजून सांगितलं पाहिजे. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अशा वेळेला हातामध्ये लेखणी घेतली आणि लेखणीच्या माध्यमातून अशा समाजाला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी घडवण्याचं कार्य केलं. म्हणजे जो अन्याय अत्याचारानं वागतो, इतरांना मारण्याकरता षड्यंत्र करतो, अशा समाजाला शुद्धीवर आणण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हातामध्ये लेखणी घेतली. कारण ज्याला शब्दाची भाषा कळते, कारण ज्याला जी भाषा कळते त्याला त्याच भाषेमध्ये समजून सांगावं लागतं. ज्याला शब्दाची भाषा कळते त्याच्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाचा गाथा हातामध्ये लेखणी घेतली. आणि ज्याला शब्दाची भाषा कळत नाही, बरं का, ज्याला आपण म्हणतो ज्याला सांगून कळत नाही, ज्याला शब्दाची भाषा कळत नाही, त्याच्याकरता मग त्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी मातेने दिलेली तलवार हातामध्ये घेतली. ज्याला शब्दाची भाषा कळत नाही त्याच्याकरता मग शस्त्र आहे. त्या वेळेला ज्याला समजून सांगितल्यानंतर शब्दाची भाषा ज्याच्या डोक्यात बसत नाही, मग त्याच्याकरता शस्त्राशिवाय पर्याय नाही. म्हणून म्हटलं जातं की लातो के भूत बातों से नहीं मानते, लातो के भूत बातों से नहीं मानते. ज्याला शब्दानं समजून सांगितल्यानंतर ज्याला कळत नाही, मग त्याच्याकरता म्हणतो ना आपण, मग पायातलीच काढली पाहिजे. त्याही वेळेला असा समाज होता, त्याही वेळेला होता. आणि त्याही वेळेला समाज होता म्हणजेच याचा अर्थ भक्ताचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा युगायुगामध्ये अवतीर्ण होतो. दुष्टांचा संहार करण्याकरता भगवान परमात्म्याचा अवतार आहे. भगवंताला इथं येण्याची महत्वाची 3 प्रयोजन शास्त्रामध्ये सांगितली. भक्ताचं रक्षण, दुष्टांचा संहार. मृत्यू लोकामध्ये या भूतलावर भगवान येतो, येण्याची 3 मुख्य प्रयोजन ही भक्ता राखे पायापाशी हे प्रयोजन, दुर्जनाची संहारी हे प्रयोजन, आणि धर्माची स्थापना करण्याकरता भगवान परमात्म्याचा अवतार होतो. अनेक अवतार झाले, ज्यामध्ये 2 अवतार जलचर अवतार झाले पाण्यामध्ये, मत्स्य अवतार आणि कूर्म अवतार हे 2 जलचर अवतार. 2 जलचर, 2 भूचर. 2 भूचर कोणते? वराह अवतार आणि नरसिंह अवतार हे 2 भूचर अवतार. 2 जलचर, 2 भूचर, 2 अवतार विप्र. विप्र म्हणजे ब्राह्मणाचे. ब्राह्मणाच्या अवतारामध्ये एक वामन अवतार आणि एक परशुरामजीचा अवतार. 2 जलचर, 2 भूचर, 2 विप्र आणि 2 राजा. 2 अवतार भगवंताचे झाले. राजा म्हणून भगवान परमात्मा शासन करण्याकरता आले, आणि ते 2 शासन करण्याकरता घेतलेले अवतार म्हणजेच राम अवतार आणि कृष्ण अवतार.
या दोन अवतारामध्ये भगवंतानं दुर्जनाचा येणे करुणे संहार, दुर्जनाचा येणे करुणे संहार, दुर्जनाचा येणे करुणे संहार, दुर्जनाचा येणे करुणे संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार, अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्ण अवतार. परिपूर्ण दोन अवतार कोणते? एक राम अवतार. राम अवतार परिपूर्ण अवतार. राम अवतारामध्ये पाहिलं तर तीन गोष्टी, एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे. पण तुमचं आमचं मोठं भाग्य आहे की कितीतरी मोठ्या काळापासून आणि कितीतरी लोकांनी ज्या मंदिराकरता रक्त सांडलं, बलिदान दिलं, एवढा मोठा संघर्ष ज्या मंदिराकरता आजपर्यंत चालू होता आणि ते मंदिर आपल्या डोळ्याची पारणं फिटली. कारण प्रभू रामचंद्राचं मंदिर आज अयोध्येमध्ये परिपूर्ण झालं आणि ज्या मंदिराला पूर्ण करण्याकरता अनेक लोकांनी, अनेक साधू संतांनी बलिदान दिलं, रक्त सांडलं. नाही कवी म्हणून गेला ना, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है. मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादा से होंगे काम, हम है दीवाने राम के. राम जी की डोली चली बोली बजरंग बली, भक्त अयोध्या धाम के. राम जी का मंदिर बने, खुशियों के दीप जले, होंगे नहीं नाकाम. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है. अवधपुरी का धाम बनाएंगे मंदिर. आणि ते मंदिर पूर्ण झालं. तुमच्या आमच्या डोळ्याची पारणं पेटली. ज्या मंदिराकरता अनेकांनी बलिदान दिलं, रक्त सांडलं. मर्यादा पुरुषोत्तम अवतार प्रभू रामचंद्राचं चरित्र हे उच्चारणीय सुद्धा आहे आणि आचरणीय सुद्धा आहे. राम शब्द सरळ आहे. राम कुणालाही म्हणता येतं, कृष्ण जरा म्हणता येत नाही. काही लोकांना कृष्ण म्हणता येत नाही, ते किसन किसन म्हणतात, म्हणता येत नाही. राम अक्षर सरळ आहे, राम चरित्रही सरळ आहे. मर्यादा पुरुषोत्तम अवतार प्रभू रामचंद्राचं चरित्र, प्रभू राम अवतार हा पूर्ण अवतार आहे आणि त्यामध्ये कृष्ण अवतार हाही पूर्ण अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल. कृष्ण कोण आहे? कृष्ण गीतेमध्ये भगवंतानं अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीतेचा उपदेश केला. गीता जर आपण पाहिली तर गीता कुणी कोणाला सांगितली आपल्याला माहिती. कुणी कोणाला सांगितली? भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला सांगितली, बरोबर आहे. पण गीतेमध्ये जर आपण पाहिलं तर श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं असं नाही दिसत. कारण श्रीकृष्ण उवाच नाही तिथं. काय आहे तिथं? श्री भगवान उवाच. कुठंच नाही असं की श्री कृष्ण उवाच. तिथं आहे श्री भगवान उवाच. मग हा भगवान आहे, हा सर्वसामान्य माणूस नाहीये, एखादा ग्रामीण पुरुष नाहीये. भगवान ज्या वेळेला भगवान परमात्मा कंसाच्या कारागृहामध्ये प्रगट होणार, बरं का, कृष्ण कोण आहे तर याबद्दल श्रीमद भागवतामध्ये असा एक उल्लेख सापडला की हा नुसता कृष्ण नाहीये, हा भगवान आहे. कशावरून भगवान आहे? तुम्ही म्हणता तो भगवान आहे तर आम्हाला उलगाडा करून सांगा, तो भगवान कशावरून आहे? कारण ज्या वेळेला देवकीचा विवाह वसुदेवाबरोबर झाला आणि रथारूढ असणारा कंस, रथ हाकलण्याकरता कंस बसला रथावर, आपल्या बहिणीला वाटी लावण्याकरता निघाला. वाटी लावण्याकरता निघाला तर अशा वेळेला आकाशवाणी झाली. काय झाली आकाशवाणी? आकाशाची वाणी सांगत असे, कंसा कंसा खबरदार, या देवकीचा 8वा पुत्र तो तुझा वध करील. 8वा जो पुत्र वधील तुझसी, ऐकताची मानसी क्रोधावला. राग आला असणाऱ्या कंसानं कमरेची कट्यार उपसवली आणि देवकीचे केस धरले, तिला मारणार. एवढ्यामध्ये वसुदेवानं हात धरला. वसुदेवानं सांगितलं, तुझी बहीण आहे आणि अशा शुभ विवाह मंगलमय प्रसंगी तिला तू मारतो.
असला कसला असणार हा तू योद्धा आहे. मी तुला वचन देतो, या देवकीला जी जी मुलं होतील ती मी तुझ्या स्वाधीन करीन. होताचे प्रसूत नेवून देत, जी मुलं होतील मी ती तुझ्या स्वाधीन करीन. वचनाचा पक्का आहे वसुदेव. आणि तरी परंतु कंसानं वसुदेव देवकीला बंदी गृहामध्ये बंदिस्त केले. जी जी मुलं झाली ती मुलं वसुदेवानं कंसाच्या स्वाधीन दरबारामध्ये आणून केली. आणि एका एकाला कंसानं त्याचे पाय धरावे आणि आकाशामध्ये गरगर गरगर पिंगवावं आणि एका शिळेवर आपटावं. 6 मारले. 7वा जो गर्भ योगमायाने, 7व्यांदा गर्भवती आहे असणारी देव. पण योगमायेला भगवंतानं सांगितलं की या असणाऱ्या गर्भाला नंद बाबाच्या घरी असणारी वसुदेवाची एक पत्नी आहे रोहिणी. त्या रोहिणीच्या असणाऱ्या गर्भामध्ये हा 7वा गर्भ जो गर्भ स्थापित केला. आणि 8व्यांदा असणारी देवकी जी आहे ती गर्भवती आहे. 8वा गर्भ पोटामध्ये आहे, कंसाच्या कारागृहामध्ये बंदिस्त आहे. आणि गर्भवती असणारी जी देवकी आहे त्या देवकीचं तेज कंसाला कसं दिसतं? देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. त्या देवकीला पाहिलं की त्याला असं वाटायचं की हा सूर्य आहे की काय. का बरं? कारण सूर्याला सुद्धा जो प्रकाश देतो तो जिच्या उदरामध्ये. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आणि ज्या वेळेला 8व्यांदा गर्भवती देवकी आहे आणि बंदीगृहामध्ये बंदिस्त आहे, तर ज्या वेळेला गोकुळ अष्टमीचा दिवस रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रागट्य होणार, त्या वेळेला सर्वप्रथम स्वर्गातील इंद्राधिक देव विमानामध्ये बसून आले गर्भस्तुती करण्याकरता. काय करायचंय आता? गर्भस्तुती करायची, कारण भगवान या ठिकाणी आलेले आणि मग भगवंताचं स्वागत आपल्याला करायचंय. म्हणून स्वर्गातील त्रैलोक्यातील सगळे देव आले, स्वागत करण्याकरता आले. पण त्यांनी स्वागत ज्या वेळेला केलं तर त्या वेळेला जसं गणितामध्ये सगळ्यात मोठा एक अंक आहे. कोणता? गणितामध्ये सगळ्यात मोठा अंक कोणता आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 हा अंक सगळ्यात मोठा आहे. 10 हा अंक मोठा नाही. का बरं? कारण 10 जर मोठा म्हणावं तर 10ला कुणाचं तरी सहकार्य घ्यावं लागलं. एकाला शून्याची जोड लावावी लागली म्हणून 10 मोठा झाला. वास्तविक गणितामध्ये सगळ्यात मोठा अंक म्हणजे 9 हा. आणि ज्या वेळेला हे स्वर्गातील इंद्राधिक देव गर्भस्तुती करण्याकरता आले तर त्या वेळेला शुकाचार्यांनी श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन केलं की देवकीच्या गर्भामध्ये कोण आहे. कारण भगवंतानं सांगितलं होतं देवकीच्या गर्भा येईल भगवान, मी येईल. मग देवकीच्या गर्भामध्ये कृष्ण आहे का भगवान आहे? भगवान आहे. कशावरून शब्द प्रयोग केला? 9 वेळेस हे देव लोक गर्भस्तुती करताना सत्य या शब्दाचा प्रयोग करतात. कोण प्रगट होणार आहे देवकीच्या उदरातून? कृष्ण नाही, मग सत्य तत्व प्रगट होणार आहे. म्हणून 9 वेळेस सत्य या शब्दाचा उल्लेख केला देवतांनी. श्लोक आहे, सत्यव्रतम सत्यव्रतम सत्य परम त्रिसत्यम सत्यस्य योनिं निहितं च सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्य नेत्रम सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्नाः. आम्ही त्याला शरण आहोत. कुणाला शरण आहोत? सत्य तत्वाला शरण आहोत. सत्यव्रतम सत्य परम त्रिसत्यम सत्यस्य योनिं निहितं च सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्य नेत्रम सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्नाः. कारण सत्यच भगवान आहे. सत्य तू विठ्ठला. सत्य म्हणजेच भगवान आहे. आणि तो सत्य असणारा भगवान, सत्य असणारे तत्व आज देवकीच्या उदरातून प्रगट होणार आहे. म्हणून त्याचं स्वागत आहे. भगवान परमात्मा ज्या वेळेला प्रगट झाले तर त्या वेळेला संपूर्ण विश्वानं त्यानंतर भगवंताचं स्वागत कसं केलं? म्हटले स्वागतम कृष्ण Krishna
भगवंताचं स्वागत केलं. स्वागतं कृष्ण शरणागतं स्वागत केलं, गर्भस्तुती केली ना. मग या ब्रह्मांडामध्ये ज्या वेळेला अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे, अनंत ब्रह्मांडे उदरी असा असणारा भगवान ज्या वेळेला आला तर या त्रैलोक्यातील सर्वांनीच भगवंताचं स्वागत केलं. हा भगवान आहे आणि इथं आल्यानंतर तो त्याचं नाव कृष्ण ठेवलं. भगवान आहे, भगवंताचं नाव कृष्ण आहे. कृष्ण कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्ण म्हणजेच भगवान आहे. आणि हा असणारा हा भगवान कंसाच्या कारागृहामध्ये रात्री 12 वाजता प्रगट भगवान होतात. वसुदेवाला सांगितलं भगवंताने नंदाच्या घराला नंदाच्या
कापलेला आहे. हा भगवान आहे, हा कोणाला घाबरतो का? पण भगवंताची लीला आहे. भगवंतानं सांगितलं नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, पण वसुदेवानं सांगितलं अरे अरे यमुनेला पूर आलेला आहे. नाही म्हणले, यमुना माझ्या दर्शनाकरता तिचा पूर आलेला आहे. आणि एका पाठीमध्ये वसुदेवानं आपल्या डोक्यावर भगवान परमात्म्याला घेतलं. आज मोठं भाग्य आहे वसुदेवाचं की अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये आहे, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे, तो आज भगवान वसुदेवाच्या पाठीमध्ये असणाऱ्या पाठीमध्ये आहे. आणि भगवंताला आज वसुदेवानं आपल्या डोक्यावर धारण केलं. केवढं मोठं भाग्य आहे वसुदेवाचं. आणि वसुदेवजी रात्री 12 वाजता गोकुळाच्या दिशेनं प्रस्थान करतात. भगवान परमात्मा यमुनेला दर्शन देतात आणि यशोदेच्या कुशीमध्ये या बाळाला वसुदेव ठेवतो. आणि यशोदेचं जवळ असणारी माया तिला उचलवलं, पाठीमध्ये ठेवलं. पुन्हा कारागृहामध्ये पुन्हा वसुदेवजी आले. सकाळ झाली. रात्री तर मुलीचा जन्म झाला. यशोदेच्या कुशीमध्ये रात्री तर मुलगी होती. आणि पण दिवस उजाडला. दिवस उजाडण्यापूर्वी नंद बाबाची बहीण होती सुनंदा. तिनं पाहिलं यशोदा ज्या कक्षेमध्ये झोपलेली आहे त्या कक्षेमध्ये यशोदेच्या कुशीमध्ये एक नीलमणी क्रीडा करीत आहे. त्या भगवंताला सर्वप्रथम तिनं पाहिलं. आजी आनंद आजी सोनियाचा दिनू, वर्ष अमृताचा जणू. आजी सोनियाचा दिनू, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, व्यापक निर्धारू आजी सोनियाचा दिनू. सुनंदेनं ज्या वेळेला पाहिलं, भगवंताला पाहिलं, आनंद झाला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाला, सोनियाचा दिवस आजी अमृते पाला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. भगवान परमात्मा आले, गोकुळामध्ये आले. गोकुळवासियांना कळाल्यानंतर गोकुळवासियांना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात एवढं सुख झालं, एवढं सुख झालं. किती सुख झालं महाराज म्हणतात सांगताच येणार नाही. गोकुळीच्या सुखा गोकुळवासियांना आनंद झाला. गोकुळीच्या सुखा किती आनंद झाला महाराज म्हणतात त्याला अंत नाही पार नाही, म्हणजे सांगताच येत नाही. कारण मूर्तिमंत सुखच प्रगट झालं ना, मूर्तिमंत सुख प्रगट झालं म्हणून सांगता येत नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. आणि गोकुळामध्ये मग भगवंताच्या प्रगट्यामुळे आनंद उत्सव साजरा करू लागले गोकुळवासी. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. 100 बार बधाई लोगो, 100 बार बधाई लोगो, लाखों बार बधाई. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई.
नंद बाबाचं वय जे आहे ते 80 वर्षाचं आहे. 80 वर्षाचं वय. आणि नंद बाबाच्या घरी आज हा आनंद प्रगट झाला. नंद बाबाचं वय 80 वर्षाचं. नंद बाबाची दाढी ढवळी झालेली आहे. पण भगवान परमात्मा ज्या वेळेला आले, भगवान परमात्मा ज्या वेळेला आले, नंद बाबाच्या घरी ज्या वेळेला आले, तर त्या वेळेला मात्र कमालच झाली. 100 बार बधाई लोगो, लाखो बार बधाई. एक चमत्कार झाला. काय झालं? नंद बाबाची दाढी तर ढवळी आहे, पण चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली. चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली. रात ही रात में नंद बाबा की, रात ही रात में नंद बाबा की दाढ़ी हो गई काली. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. गोकुळामध्ये आनंद प्रगट झाला. सर्व गोकुळवासियांना आनंद झाला. आणि हा भगवान आला भक्ता करता आला. गोकुळामध्ये ज्या असणाऱ्या गवळणी आहेत, ज्या गोपी आहेत, त्या सर्वसाधारण असणाऱ्या ग्रामीण स्त्रिया नाहीये. गोपी, गोपी म्हणजे काय? गोपींचं वर्णन ज्या वेळेला काल्याच्या कीर्तनामध्ये केलं जातं त्यावेळेला गोपी या शब्दाचा अर्थ होतो गो म्हणजे इंद्रिय. गो म्हणजे इंद्रिय. इंग्लिश मध्ये गो म्हणजे जाणे. तो जाणे शब्द नाही घ्यायचा. गो म्हणजे इंद्रिय. गो म्हणजे इंद्रिय म्हणजे कान आहे, डोळे आहे, हात आहे, पाय आहे, पंच ज्ञानेंद्रिय आहे, पंच कर्मेंद्रिय आहे. गो या शब्दाचा अर्थ होतो इंद्रिय. आणि पी म्हणजे पिणे. पी म्हणजे पिणे म्हणजे काय? चहाच्या नंतर ते पितात ते नाही. पी म्हणजे पिणे. गो म्हणजे इंद्रिय, पी म्हणजे पिणे. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्ती रसामृताचं पान करणारी अंतःकरणाची वृत्ती म्हणजे गोपी. विठ्ठला विठ्ठला. गोपींचा जर विषय आपण पाहिला गोकुळ वृंदावनामध्ये ज्यावेळेला आपण ऐकतो की त्या असणाऱ्या गोकुळ वृंदावनामध्ये गोपी होत्या, गवळणी होत्या आणि त्यांचा एकच विषय होता. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. अशा असणाऱ्या गोपी, देवा करता रडणाऱ्या गोपी, देवा करता रुदन करणाऱ्या गोपी, देव भगवान श्रीकृष्ण परमात्मा पती रूपानं प्राप्त व्हावा म्हणून व्रत करणाऱ्या गोपी. कात्यायनी मातेचं व्रत करावं गोपींनी. सकाळी लवकर उठावं, यमुनेचं स्नान करण्याकरता जावं, एक वाळूची मूर्ती बनवावी कात्यायनी मातेची आणि त्या कात्यायनी मातेला प्रार्थना करावी. हे कात्यायनी महामाये, आमची तुला एकच प्रार्थना आहे. काय? नंदाचा जो नंद आहे, नंद बाबाचा जो आनंद म्हणजे कृष्ण आहे, तो आम्हाला पती रूपानं प्राप्त व्हावा. काय इच्छा आहे? भगवान आम्हाला पती रूपानं प्राप्त व्हावा. कारण या गोपी म्हणजे असं वर्णन येतं की या गोपी प्रभू रामचंद्र त्रेतायुगामध्ये असताना ज्या वेळेला शबरीच्या आश्रमामध्ये आपल्या अहिल्याच्या आश्रमामध्ये जातात आणि अहिल्याच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर विश्वामित्र बरोबर होते. गुरुजींना विचारलं, गुरुदेव हा जो आश्रम आहे हा एवढा अस्ताव्यस्त का? इथं झाडलेलं नाही, इथं कोणी राहत नाही आणि एक दगडाची शिळा होती. विश्वामित्रांना सांगितलं, ही जी शिळा आहे ना ही तुमच्या प्रतीक्षेत आहे. कितीतरी काळ लोटला, तुमच्या प्रतीक्षेत आहे. काय आहे हिची इच्छा? म्हणजे तुमच्या चरणाचा चरण स्पर्श करा. तुमच्या चरणाचा चरण स्पर्श झाल्यानंतर तुम्हाला कळून येईल ही कोण आहे. भगवंतानं प्रभू रामचंद्रानं आपल्या पायाचा पदस्पर्श शिळेला केला. शिळेला केल्याबरोबर शिळा होती मनुष्य झाली. शिळा मनुष्य केली, शिळा मनुष्य झाली, दगडाची बाई झाली ना. कुणी पाय लावला? प्रभू रामचंद्रानं पाय लावला. म्हणजे सामर्थ्य शक्ती आहे त्या पायामध्ये. पाय आपला शिळेला लावल्याबरोबर दगडाची बाई झाली. मग दंडकारण्यामध्ये जे ऋषी मुनी बसलेले होते त्यांनी पाहिलं की या असणाऱ्या दंडकारण्यामध्ये मर्यादा पुरुषोत्तम अवतार अयोध्येचा राजा दशरथ त्याचा पुत्र राम आलेला आहे आणि त्याच्या पायामध्ये चमत्कार आहे. काय? तो जर दगडाला स्पर्श त्याच्या पायाचा झाला तर दगडाची काय होते? दगडाची बाई होते. मग ऋषी मुनी विचार करतायत. ऋषी मुनीने विचार केला, जर त्याच्या पायामध्ये सामर्थ्य आहे तर आपल्या घरामध्ये कोण नाही, मग आपण एक काम करू ना, दगड घेऊन जाऊ तिथं जिथं राम आलेला आहे, देव आलेला आहे आणि त्याला विनंती करू की जसं तुम्ही त्या
शिळेला स्पर्श केला तसं या आमच्या डोक्यावर असणारी दगड आहे त्याला स्पर्श करा आणि एक एक आम्हाला करून द्या. काय हा आम्हाला करून द्या पत्न्या एक एक. पण आजपर्यंत भगवंताला कधी पाहिलेलं नाहीये या ऋषीमुनींनी. आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्राला पाहिलं, भगवंताचं सौंदर्य पाहिलं, भगवंताचं रूप एक अलौकिक आहे. श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्यांचं वर्णन श्रीमद भागवत कथेमध्ये आपण ऐकतो. शुकाचार्यांना भ्रष्ट करण्याकरता इंद्रानं रंभा पाठवली होती. रंभा शुकाचार्यांना भ्रष्ट करण्याकरता. ज्या वेळेला तिचं सौंदर्य लावण्य तिनं शुकाचार्यांसमोर प्रगट केलं आणि शुकाचार्यांनी ज्या वेळेला त्या रंभेला पाहिलं, रंभा म्हणजे स्वर्गातली देवांगण आहे, एका दिव्य असणारी देवांगण आहे, काहीचा काही लावण्य आहे तिचं सौंदर्य. अनेकांना तिनं आतापर्यंत भ्रष्ट केलं आणि या शुकाला सुद्धा मी भ्रष्ट करील हा विडा तिनं उचलला होता. आणि ती ज्या वेळेला शुकाचार्यांकडे आली आणि शुकाचार्यांनी ज्या वेळेला डोळे उघडून पाहिलं, अरे ती रंभा बोलायला लागली, शुका बघ म्हटलं माझं सौंदर्य बघ, माझं तारुण्य बघ आणि मला आलिंगन दे. ती रंभा म्हणते. त्यावेळेला शुकाचार्य आहे. शुकाचार्य म्हणजे एक महात्मा आहे. आणि जे महात्मा आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले, ब्राह्मणाचे पोरे एक खेळाशी भ्याले ते 12 वर्ष लपाले, कापत कापत बाहेर आले ते नागवेचे पळून गेले, ते शुकाचार्य. तर रंभेनं ज्या वेळेला असे शब्द बोलायला सुरुवात केली की मला आलिंगन दे, मला माझा स्वीकार कर, रंभा ज्या वेळेला बोलायला लागले त्यावेळेला शुकाचार्य सांगतात, रंभे कोण आहेस तू? तिनं सांगितलं मी रंभा आहे, माझं लावण्य माझं सौंदर्य बघ आणि माझा स्वीकार कर. त्यावेळेला शुकाचार्य म्हणतात, आई हे शक्य नाहीये. आई म्हणून शब्द प्रयोग केला शुकाचार्यांनी. सांगितलं, शुका मी जी आहे ती सर्वसामान्य बाई नाहीये, सर्वसामान्य मी गावातली स्त्री नाहीये. माझ्या अंगाचा जो सुगंध येतो ना, ज्यामध्ये एक प्रकारची दिव्यता आहे, तरी सुद्धा शुकाचार्य आणि स्वीकारित नाही रंभेला. शेवटी रंभेनं आपल्या दोन्ही हातांनी आपलं पोट विदीर्ण केलं, फाडलं आणि त्या पोटामध्ये मग ते रक्त मांस नाहीये, दिव्य असणारा सुगंध रंभेच्या उदरातून शरीरातून बाहेर पडतो. शुकाचार्य बोलून गेले, आई मला जर असं माहिती असतं तर मी 12 वर्ष ज्या आईच्या उदरामध्ये काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाणा अशा स्थानावर पडून राहावं लागलं मला. मला जर माहिती असतं की तुझ्या पोटामध्ये एवढी सुख सुविधा आहे तर मी तुझ्या उदरी जन्म घेतला असता. सांगायचं तात्पर्य, जे रंभेचं रूप शुकाचार्यांना मोहित करू शकलं नाही ते शुकाचार्य भगवंताचे फक्त 2 श्लोक ऐकून मोहित झाले. व्यासांचा पुत्र शुकाचार्य. शुकाचार्य जंगलामध्ये आणि निर्गुण निराकार परमात्म्याचं चिंतन करतात. व्यासांना असं वाटलं भागवताची रचना मी केली, परंतु हे भागवत समाजापर्यंत कोण नेईल? माझ्या पुत्राशिवाय तर वैराग्यवान या जगात कोणी दिसत नाही. मग अशा वेळेला व्यासांचे 2 शिष्य आहेत, त्यांना 2 श्लोक पाठांतर करून घेतले. श्रीमद भागवतामध्ये 18,000 श्लोक आहे. किती? 18,000 श्लोक आहे. त्या 18,000 श्लोकांपैकी फक्त 2 श्लोक त्यांचा प्रभाव बघा. एका श्लोकामध्ये भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन आहे आणि एका श्लोकामध्ये भगवंताच्या दयेचं वर्णन आहे. शुकाचार्य जंगलामध्ये बसलेले होते, निर्गुण निराकार स्वरूपाचं चिंतन करत होते. व्यासांचा एक शिष्य आला, समाधी उत्थान झाली आणि काहीतरी आपल्या दैनंदिन दिनचर्ये करता शुकाचार्य उठले. ही संधी साधून व्यास शिष्याने एक शब्द प्रयोग केला, एक श्लोक उच्चारण केला. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयोः कर्णिकारं बिभ्रदवासः कनक कपिशं वैचयन्तीं च मालां वृन्दान् वेणुरदर सुदया पुरयन् गोपवृन्दैर्वृन्दारण्यं सुपदरमणं प्राविशद् गीतकीर्तिः. हा श्लोक ऐकला शुकाचार्यांनी. अरे या जगामध्ये एवढा सुंदर कोण आहे? रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे, हातामध्ये बासरी आहे आणि वृंदावनामध्ये जो विहार करतो, आणि एवढा सुंदर कोण आहे? मोहित झाले. परंतु असे सुंदर त्याच्या करता तो असे म्हणून डोळे बंद करणार एवढ्यामध्ये
दुसऱ्या शिष्यानं दुसरा श्लोक उच्चारण केला. अहो बकीयम स्तनकालकूटम जिगांसया पाययदप्यसाद्री लेभे गतिं धातृचिता ततोन्यम कम्वा दयालुं शरणं प्रपद्ये. दुसरा श्लोक, त्या दुसऱ्या श्लोकाचा भाव असा आहे की गोकुळामध्ये पुतना नावाची राक्षसीन आपल्या स्तनामध्ये हल विष भरून आली, कृष्णाला मारण्याच्या उद्देशानं आली. पण भगवंतानं पाहिलं ही आली मला मारण्याकरता, परंतु आईचं काम करण्याकरता आली. म्हणून जी गती भविष्यामध्ये आपल्या यशोदा मातेला आईला द्यायची आहे, मातेला देणारी जी गती अगोदर पुतनेला भगवंतानं दिली. एवढा दयाळू आहे हा. म्हणजे सुंदर तर आहेच आहे, परंतु दयाळू सुद्धा आहे. आणि याचं सौंदर्य, जे सौंदर्य रम्येचं सौंदर्य जे शुकाचार्यांना मोहित करू शकलं नाही, ते शुकाचार्य भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या या 2 श्लोक ऐकून मोहित झाले. असा हा भगवान. प्रभू रामचंद्राला अजून पाहिलं नव्हतं या ऋषी मुनींनी. डोक्यावर दगड होते आणि भगवंताला म्हणायचं होतं या दगडाला तुमच्या पायाचा पदस्पर्श करा ना, आम्हाला एक करून द्या. पण भगवंताचं सौंदर्य पाहिलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपली. भगवंताचं सौंदर्य पाहिल्यानंतर म्हणायला लागले ते असणारी ऋषी मुनी, हे प्रभो आम्हाला तुमच्या पत्न्या करून घ्या. म्हणायचं होतं त्यांना दगडाच्या एक आम्हाला पत्न्या करून द्या, परंतु म्हणू लागले की आम्हाला तुमच्या पत्न्या करून घ्या. भगवंतानं सांगितलं हा स्वैराचार इथं चालणार नाही, मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे. पण तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल जो हा भाव निर्माण झाला, तर हीच तुमची असणारी इच्छा पूर्ण करण्याकरता स्पेशालिस्ट अवतार म्हणजे कृष्ण अवतार. आणि तेच दंडकारण्यातले ऋषी मुनी आज गोकुळामध्ये गोपी बनून आले, गवळणी बनून आले. त्या गवळणींची, त्या गोपींची इच्छा पूर्ण करण्याकरता त्या गोपी रोज कात्यायनी मातेचं व्रत करतात. परंतु त्यांच्याकडून एक चूक घडते. नग्न होऊन या स्नान जे करीती, एखाद्या सरोवरामध्ये आपण जर नग्न होऊन स्नान करत असू तर आपण केलेलं व्रत हे निष्फळ होत असतं. ही चूक त्यांच्याकडून होऊ नये म्हणून भगवान परमात्मा जसं सकाळी लवकर उठले, यमुनेच्या तीरावर गेले, यमुनेच्या तीरावर जाऊन पाहिलं गोपी आणि यमुनेमध्ये स्नान करतायत निर्वस्त्र होऊन, आणि भगवान गेले आणि तीरावर ठेवलेली वस्त्र भगवंतानं जशी उठवली आणि कदंबाच्या झाडावर भगवान परमात्मा निघून गेले आणि वेणू वाजवतायत. उजाडला जिकडं तिकडं प्रकाश पडला. गोपींनी पाहिलं तर तीरावर वस्त्रच नाही. अगं वस्त्र कुठं आहे, अगं वस्त्र कुठे, वस्त्र कुठं आहे, वस्त्र कुठं आहे म्हणत असताना कदंबाच्या झाडावर खाली पाय लोंबलेले जाणं आहे आणि जो वेणू वाजवतोय आणि त्या भगवंताजवळ ती वस्त्र पाहिली. असणाऱ्या गोपी प्रार्थना करतायत भगवंताला, हे प्रभो मेरे नंदा पाणी बीच खडी दैन्य पाणी, पाण्याचं आहे अंगावर वस्त्र नाही प्रार्थना करतात देवाची. पाणी बीच खडी दैन्य पाणी बाता बोले हिंदुस्तानी, अब तुम करो जी मेहरबानी देओ मेरे कपड़े. अरे सब कपड़े लिए छीन कर
ले गए झाड़ के ऊपर, गवालन कहे कन्हैया चोर, देव मेरे कपडे. माझी ननंद आहे ना, ती म्हणजे बिजलीच आहे, एक बीजच आहे, तिला सांगेल मी. पण तू कोणाच्या धमकीला घाबरणार नाहीये. मेरी ननंद है बिजली, 56 देश की चुगली, कन्हैया छोड़ो मेरी चोली, देव मेरे कपडे. पण भगवान कपडे देत नाही. एका गोपीने सांगितलं माझी सासू फार जहाल आहे, तिलाच सांगेन मी. मेरी सास है जंजाल, उपटे सिर के लंबे बाल, मेरे को मारे गालो गाल, देव मेरे कपडे. भगवंताने सांगितलं सासूला सांग नाही तर तुझ्या कुणाला तो बापाला सांग, नाही देणार कपडे. एकेने सांगितलं माझा जो पती आहे ना म्हणे तो फार मर्द आहे, मर्द आहे परंतु त्याच्या हातामध्ये पिस्तूल असते, बंदूक असते. माझ्या पतीला जर सांगितलं ना तर एका गोळीमध्ये उडवून देईल तुला, कपडे दे. त्याने सांगितलं तुझ्या धमकीला मी घाबरतच नाही, कपडे देणारच नाही. ती म्हणते मेरा मर्द है मर्दाना, उसी का शिपाइयों का बाना, गोली मारेगा दीवाना, देव मेरे कपडे. अजिबात नाही देणार. आणि एकीने प्रार्थना केली कृष्णा अरे दे ना कपडे, आमचे अंगावर बसलं नाही. भगवंताने सांगितलं मग बाहेर या, कपडे नाही तर घेऊन जा इथून. अरे पण अंगावर वस्त्र नाही. भगवंताने सांगितलं मध्ये कशा गेल्या. ज्या वेळेला मध्ये गेलो स्नान करण्याकरता त्यावेळेला अंधार होता, आता उजेडला, जिकडे तिकडे प्रकाश झाला, लोक लज्जा वाटते. भगवंताने सांगितलं त्यावेळेला लाज नाही वाटली. मध्ये ज्या वेळेला स्नान करण्याकरता गेला त्यावेळेला लाज नाही वाटली. एखाद्या सरोवरामध्ये नग्न होऊन स्नान करतायत, हा दोष आहे, हा दोष घडतोय. प्रार्थना केली. गोपीने सांगितलं या पुढे असा प्रकार आमच्या हातून घडणार नाही. एका गोपीने सांगितलं कृष्णा जर तू आमची वस्त्र जर दिली ना तर तुझ्या तोंडामध्ये आम्ही साखर घालू. काय करू. गवाला न कहे मैं क्या करूं, कपडे बिन दीवानी फिरू, तेरे मुंह में शक्कर भरू, देव मेरे कपडे. भगवंतानं प्रार्थना केलेली ऐकली भगवंतानं आणि गोपींची वस्त्र भगवान देतात. गवाला न कहे जी नंदलाल, मत कर मेरे कपड़ों के हाल, कबीर कहे सुनो मेरा ख्याल, देव मेरे कपडे. भगवंतानं वस्त्र देऊन टाकली आणि वस्त्र परिधान केली गोपींनी. आणि गोपींनी इच्छा व्यक्त केली, भगवंतासमोर सांगितलं कृष्णा हे प्रभो आम्हाला तू पती रूपानं प्राप्त व्हावा म्हणून आम्ही हे व्रत करत आहोत. भगवंतानं पाहिलं माझ्या करता या गोपी हे व्रत करतायत. भगवंतानं आश्वासन दिलं, शब्द दिला. शब्द देण्यामध्ये, आश्वासन देण्यामध्ये भगवान समर्थ आहे. आजकाल लोकही देतात ना, आश्वासन देतात ना, हा रस्ता होऊन जाईल, हाही होऊन जाईल, काय पाहिजे होऊन जाईल. शब्द देतात, आश्वासन देतात, आश्वासन देऊन मोकळे होतात आणि करण्याचा पत्ता नाही. हा भगवान आहे. भगवंतानं सांगितलं तुमची इच्छा मी पूर्ण करेल, मी तुम्हाला पती रूपानं प्राप्त व्हावं असं जर वाटत तुम्हाला असेल तर आजपासून सरोवरामध्ये लग्न स्नान करायचं नाही आणि येणाऱ्या शरद पौर्णिमेच्या मध्यरात्री तुमची इच्छा पूर्ण होईल. एक एक कृष्ण आणि एक एक गोपी तुमची इच्छा पूर्ण केली जाईल. पती रूपानं मी तुम्हाला मिळेल, तुमची इच्छा पूर्ण होईल. आणि शरद पौर्णिमेचाच दिवस उगवला आणि वृंदावनामध्ये आज पानानं, फुलानं, फळानं भरून गेलेलं वृंदावन आणि त्या वृंदावनामध्ये भगवान परमात्मा आज वेणू वाजवतात. आहार सावळी Ah
गोपींना जो शब्द दिला होता ज्यांना त्यांच्याकरता वेणू वाजवला. पण हा वेणूचा स्वर याचा चमत्कार असा झाला बरं का, भगवंतानं ज्यांना वेणू वाजवला गोपींकरता वाजवला, परंतु हा वेणूचा स्वर सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेव बसला होता वेद वाचत. कैलासामध्ये भगवान शिव समाधीमध्ये आहे आणि स्वर्गामध्ये इंद्राच्या दरबारामध्ये रंभा नृत्य करते. रंभेच्या कानावर स्वर गेला, कैलासामध्ये भगवान शिवाच्या कानावर स्वर गेला, सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेवाच्या कानावर स्वर गेला. त्याचा परिणाम असा झाला, ब्रह्मदेवाच्या कानावर स्वर गेल्याबरोबर वेद वाचायचं विसरला ब्रह्मदेव. कैलासामध्ये बसलेले भगवान शिव समाधीमध्ये बसलेले वेणूचा स्वर गेला तर समाधी भंग झाली आणि इंद्राच्या दरबारामध्ये नृत्य करणारी रंभा तिच्या कानावर हा स्वर गेल्यानंतर ती सुद्धा जो काही ताल असतो नाचायचा तो ताल विसरली, ती नृत्य करते. कारण भगवंताने बांसुरी बजाए आज कैसे मुरारी, बांसुरी बजाए, बांसुरी बजाए आज कैसे मुरारी, बांसुरी बजाए शिव समाधि भूल गए ऋषि मुनि किनारे, समान भूल गए ऋषि मुनि किनारे, वेद पढ़त ब्रह्म भूले ब्रह्मचारी, वेद पढ़त ब्रह्म भूले ब्रह्मचारी, बांसुरी बजाए आज कैसे मुरारी, बांसुरी बजाए रंभा समताल चुकी भूली नृत्यकारी, रंभा समताल चुकी भूली नृत्यकारी, रंभा समताल चुकी भूली नृत्यकारी, रंभा बाल बाल मगन होती बासुरी, बाल बाल मगन होती बासुरी, सारी बात वाह बांसुरी बजाए आज कैसे मुरारी, बांसुरी बजाए वृंदावन बंसी बजी, तीनों लोक प्यारे वृंदावन बंसी बजी, वृंदावन बंसी बजी, तीनों लोक प्यारे वृंदावन बंसी बजी, तीनों लोक प्यारे। यमुना जल उलट भयो शोभा आसमानी, यमुना जल उलट भयो शोभा आसमानी, बांसुरी बजाए कैसे मुरारी, बांसुरी बजाए बांसुरी बजाए कैसे भगवंतान वेणू वाजवला. अधिकारी गोपींचा करता शब्द जो दिला होता वृंदावनामध्ये वाजवलेला वेणू, हा वेणूचा स्वर गोपींच्या कानावर पडला. गोपींच्या कानावर पडला बरोबर एकमेकांना म्हणू लागल्या, चला ग बाई वृंदावनी रास केला पाव, चला ग बाई वृंदावनी रास केला पाव, चला बाई वृंदावनी रास केला पाव, चला बाई वृंदावनी रास केला पाव, दाता बाळे केला नवलाव, दाता बाळे केला नवलाव, दाता बाळे केला नवलाव, दाता बाळे केला नवलाव, जगबाई वृंदावनी रास केला पाव, जगबाई वृंदावनी रास केला पाव, जगबाई वृंदावनी रास केला पाव, जगबाई वृंदावनी रास केला पाव. कानावर वेणूचा स्वर गेल्याबरोबर एकमेकांना म्हणू लागले, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला नवलाव. आपल्याकरता वेणू वाजवला, आपल्याकरता वेणू वाजवला म्हणून चला गेल्या गोपी वृंदावनामध्ये भगवंतानं स्वागत केलं.